दिल्ली येथे विद्यार्थ्यावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। याच अनुषंगाने बुधवारी नांदेडच्या विश्रामगृह येथे समविचारी पक्षाची बैठक पार पडली। नांदेड बंदला काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, सीपीआय पीआरपीने पाठिंबा दर्शवला आहे। उद्या सकाळी 11 वाजता आयटीआय वर्कशॉप, राज कॉर्नर, शेतकरी पुतळा, परत आयटीआय, शिवाजीनगर, वजिराबाद, जुना मोंढापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे। बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते भगवान आलेगावकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बबन बारसे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, शहराध्यक्ष अब्दुल गफार, मनसेचे शेख शफी, वंचितचे जिल्हाध्यक्ष राज आटकोरे, शंकर महाजन, श्याम कांबळे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नांदेड बंदमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन गटनेते प्रशांत इंगोले यांनी केले आहे। आणि विद्यार्थ्यांना पण लाठीचार्ज झाला आणि राहुल गांधींना पण लाठीचार्ज झाला। याच्या निषेधार्थ बाळासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, नीटच्या महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं आहे। या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही काँग्रेस पक्षाचं पण यांना वंचितसोबत आहोत, कारण हा विषय विद्यार्थ्यांचा आहे, भावनेचा आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे। आणि सर्व नांदेडकरांना आम्ही शिवसेना असेल, काँग्रेस असेल, वंचित असेल, राष्ट्रवादी असेल यांच्या माध्यमातून विनंती करतो की उद्या एक दिवस नांदेड बंद ठेवून आपण विद्यार्थ्यांप्रतीची आपली भावना व्यक्त करावी। काल जंतर मंतर दिल्ली येथे जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थ श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची साहेबांनी हाक दिलेली आहे। त्या हाकेला नांदेड जिल्ह्याच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, जिल्हाध्यक्षांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। आम्हाला शिवसेना उभाटा गटाचे बबन बारसे असतील, प्रकाश मारावार असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भगवानराव आलेगावकर साहेब असतील, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विठ्ठल पावडे, शहराध्यक्ष गफ्फार भाई यांनीसुद्धा आणि तसेच मनसेचे मॉन्टी सिंग, आमचे शहराध्यक्ष शफी भाई यांनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे। उद्या 23 रोजी आम्ही नांदेड जिल्हा हा शांततेत कडाकड बंद ठेवणार आहोत। या बंदला सर्व व्यापाऱ्यांनी, सर्व महाविद्यालयांनी, सर्व जनतेंनी, विद्यार्थ्यांनी, विविध संघटनांनी, विविध कामगारांनी, विविध ॲटो युनियननी आम्हाला पाठिंबा जाहीर करत आहेत। या पाठिंब्यामुळं उद्याचा बंद हा आम्ही संविधानिक मार्गाने काढणार आहोत।